नमस्कार, मी गौतम कांबळे, जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात जीके न्यूज मराठी। आता बातमी येते मेळाव्याची, पाहूया सविस्तर। सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने भोकर विधानसभेच्या भाजपाच्या आमदार श्री जया चव्हाण यांच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। नांदेडच्या अर्धापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले। या रोजगार मेळाव्यात जवळपास 4000हून युवकांनी नोंदणी केली आहे। 150हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी झाले होते। या मेळाव्याच्या माध्यमातून युवकाच्या कागदपत्रासह जागेवर त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या। अनेक युवकांना याच ठिकाणी कंपन्यांनी मुलाखती घेऊन थेट नोकरीची संधी दिली आहे। त्यामुळे अशा युवकाच्या चेहऱ्यावर आनंद देखील पाहावयास मिळाला। नांदेड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना या मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याने मला देखील खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया भाजपाचे आमदार श्री जया चव्हाण यांनी दिली आहे। पाहूया काय म्हणाल्यात ते। सर्वांना माझा मनापासून नमस्कार। आज आम्ही सकाळपासून इकडे आलेलो आहोत अर्धापूर शंकरराव चव्हाण महाविद्यालयाला, आणि ह्या प्रांगणात आपण असा भव्य दिव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे। आपल्या मतदारसंघाच्याच तरुण मुलं मुलींना आणि तसंच नांदेड जिल्ह्यातून बरीच तरुण पिढी इकडे आलेली आहे रोजगार घेण्यासाठी, आणि त्याची आज आम्हाला अतिशय आनंद वाटतोय। कारण आम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलं तेव्हा 4000 पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन बाहेर झालेलं आहे। म्हणजे 4000 पेक्षा जास्त आपल्याकडे इकडे कॅन्डिडेट्स आलेले आहेत, ज्यांना रोजगार आज आम्ही उपलब्ध करून दिला आहे। आम्ही सगळे जेव्हा व्यासपीठावर होतो आणि व्यासपीठ मंच जेव्हा आपले सगळे मनातले गोष्ट सांगत होते तेव्हापर्यंतच म्हणजे एका तासाभरातच आपण ऑफर लेटर सुद्धा पोरांना इकडे दिलेलं आहे आणि त्यांचा रोजगार असा फिक्स झालेला आहे। असे 25 तरी आता मुलं आहेत सकाळपासून जे आलेत, इंटरव्ह्यूज दिले, त्यांचे ऑफर लेटर त्यांच्या हातात आलेले, त्यांच्या डोळ्यात ते आनंद आम्ही सुद्धा पाहिला आणि मला सुद्धा अतिशय जास्त आनंद झालेला आहे की आज आपल्या मतदारसंघात मी काहीतरी करू शकले, त्यांच्यासाठी आपल्या तरुण पिढीसाठी काहीतरी करू शकले, त्यामुळे मला खूप आनंद होतोय। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची भूमी महाराष्ट्राची।